तर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। आदित्य ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना आपला नेता मान्य करावं, अन्यथा राजीनामा देऊन बाजूला व्हावं असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना मारलाय। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर मुंबईत ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली। दादरच्या शिवसेना भवन समोर नार्वेकरांविरोधात घोषणाबाजी केली, तसंच नार्वेकरांच्या फोटोला काळं फासलं। यावेळी निदर्शनं करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर पुण्यात ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली। यावेळी राहुल नार्वेकरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसंच शिवसैनिक आक्रमक झालेलेही दिसले। वर्ध्यातील पुलगावमध्ये ठाकरे गटाकडून एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिलेल्या निर्णयाविरोधात संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केलं। एसटी बसच्या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पसार झाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून तात्काळ बॅनरबाजी सुरू झाली आहे। शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असे बॅनर मुंबईत विमानतळ परिसरात झळकले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मुंबईत बाळासाहेब भवनात जोरदार सेलिब्रेशन झालं। शिंदे गटाच्या आमदारांनी बाळासाहेब भवनात एकत्र बसून निकाल पाहिला। निकाल जाहीर होताच बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जोरदार जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी शिंदेंची शिवसेना खरी असल्याचं जाहीर केलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे भरवून फटाके फोडत आणि ढोल वाजवत जल्लोष केला। आमदार अपात्रता निकालानंतर मनमाडमध्ये शिंदे गटानं जल्लोष केला। आमदार सुहास कांदेंच्या संपर्क कार्यालयासमोर आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला।